कौशिकी मॅडम, तुमच्या फॅमिलीचं खूप मोठं नाव आहे, तुमची इमेज पण क्लिअर आहे. पण काय आता केस रजिस्टर झालेली आहे, विटनेसचं स्टेटमेंट सुद्धा रेकॉर्ड केलं आपण. आता कोर्टात केस फाईल होणार. सो मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा आता केसची तयारी करायला सुरुवात करा. सर थोडीशी माहिती द्या ना, आम्हाला बातमी कव्हर करायची सर. इन्स्पेक्टर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, सर प्लीज. आता जे काही झालं ते बाहेर. काय चाललंय बाहेर? कोण आहे? सर बाहेर मीडियावाले आलेत, दयानंद खांडेकर बद्दल विचारतायत. हे बघा, त्यांना आतमध्ये अजिबात सोडायचं नाही. जा तुम्ही. मॅडम, न्यूज तर बाहेर गेली. कशी? अहो मॅडम, असं नाही आज सोडता येणार, जरा समजून घ्या. दयानंद खांडेकरांवर खुनाचा आरोप झाला, हे खरं आहे का? कोणाचा खून केला आणि का? आणि खुनाचा मोटिव्ह काय? काही मर्डर वेपन सापडलंय का तिथे? तपास पूर्ण झाल्यानंतरच मोटिव्ह सांगता येईल आम्हाला, तसं नाही सांगता येणार. साहेब, काहीतरी माहिती द्या. अहो, दयानंद खांडेकरांनी त्या व्यक्तीचा खून का केला? तपास चालू आहे, तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत काही सांगता येणार नाही. एक्सक्यूज मी. सर, युवराज सर आले. सर तुमच्या बाबांनी हा खून का केला आहे? त्या व्यक्तीचा खून झालाय, त्याला तुम्ही ओळखता का? बिझनेस मधल्या वादातून हा खून झालाय का? एक मिनिट. काय तुम्ही तुमचेच कॅमेरे रिवाइंड करून बघा जरा. मी आत्ताच आलो ना इथे तुमच्या समोर. तुम्हाला जेवढी माहिती आहे ना तेवढी माहिती मला नाही आहे. म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणालाच याबद्दल काही माहिती नाहीये का? नाही माहिती आहे ना. माझी वहिनी दयानंद खांडेकरांची मोठी सून तारिणी, त्या तारिणीला याबद्दल सगळी माहिती आहे, म्हणून ती इथे माझ्या आधी येऊन बसली. आमच्या सगळ्यांच्या आधी ती इथे येऊन बसली आहे. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? मला एवढंच म्हणायचं आहे की मला कुठल्याही प्रकारची माहिती नाही आहे. मी जर आत गेलो, तुम्ही जर मला आत जाऊ दिलं तर मला माहिती मिळेल. आणि एकदा का माहिती मला मिळाली ना की मी तुम्हाला येऊन स्वतःहून सांगेन. आता प्लीज मी आत जाऊ का? सर प्लीज. युवराज सर खांडेकर. सर थोडीशी माहिती द्या ना. सर हवालदार, दयानंद खांडेकर लोकांमध्ये टाका. हो सर. पण मी खरंच काही केलेलं नाही. मी काय केलं नाही. मला माफ करा, मी जे पाहिलं ते मला सांगावं लागलं. पण मी खरंच काही केलेलं नाही आहे का? इन्स्पेक्टर प्लीज, ते सांगतायत ना त्यांनी खरंच काही केलेलं नाहीये. आणि ती सुद्धा म्हणते की तिने खून करताना नाही बघितले. तुम्ही लॉकअप मध्ये प्लीज नका टाकू त्यांना. आणि आम्हाला माहिती आहे तुम्ही काहीही केलेलं नाहीये. तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सगळे आहोत तुमच्या सोबत. येस, आम्ही सगळेच आहोत.